आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। नंदुरबारमध्ये कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। कापसाला योग्य हमी भाव ठरवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। योजनेतील आर्थिक लाभ निवडणूक आचारसंहितेत अडकल्याचा दावा शिंदेंनी फेटाळला। सदा सरवणकर यांना विधान परिषदेत संधी देऊ, पक्षाच्या भूमिकेनुसार आम्ही अमितला मदत करू। माहीममधल्या पेचावरून प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांनी सर्व फोर्स स्वतःच्या सुरक्षेसाठी लावली आहे। जनतेची सुरक्षा वाऱ्यावर, स्वतःलाच सुरक्षा वाढवली। फडणवीसांना कुणापासून धोका, संजय राऊतांचा सवाल। भाजपच्या उत्तर मुंबईतील नेत्यांची फडणवीसांसोबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बोरीवलीतून गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। इंदापूरमध्ये शरद पवार भरत शेठ शहा यांच्या भेटीला। अप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी न मिळाल्याने शहा नाराज, पवारांकडून मनधरणी सुरू। भोसरी मतदारसंघातील महाविकास आघाडीची बंडखोरी शमवण्यात यश। भोसरीमधून ठाकरे गटाचे रवी लांडगे उमेदवारी अर्ज मागे घेणार। भोसरीतून शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे उमेदवार। पालघरमधील शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम 2 दिवसांपासून नॉट रिचेबल। प्रकाश निकम यांच्याकडून विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज। पुण्यात भोर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी अटळ। भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष लढवण्यावर ठाम। रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तिढा अद्यापही कायम। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांची शेकापकडून मनधरणी। कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, राजेंद्र ठाकूर यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा। आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांवरून गजानन काळेंनी थेट बॉन्ड पेपरवर मांडला वचननामा। नाशिकच्या घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर। माजी मंत्री बबनराव घोलप यांची लेकीलाच नोटीस। अपक्ष अर्ज करताना माहेरचं आडनाव लावू नये म्हणून नोटीस। राज्यात 7066 उमेदवारांचे अर्ज वैध। निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर। भोकरदनमध्ये सर्वाधिक 140 तर महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार। व्यासपीठावरील 50-100 पुढारी म्हणजे मावळची जनता नाही। आपण काम केलं की नाही ते 23 तारखेला निकालातून कळेल। मावळचे आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। गौतमीच्या नाचगाण्याला गर्दी करण्यापेक्षा रायगडाच्या पायथ्याची मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचं साक्षीदार होणं आपलं काम। इचलकरंजीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पाटील यांचं विधान। बारामती पॅटर्न शिरोळ तालुक्यात राबवणार, मला निवडून द्या आणि कामाचा धडाका बघा। गणपतराव पाटील यांचं वक्तव्य। संभाजीनगरमधल्या अपक्ष उमेदवारासह पत्नी बहीण मेहुण्याचं अपहरण। शिर्डीहून नाशिककडे जाताना अपक्ष उमेदवार राजू शिंदेंचं अपहरण। संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीडच्या आष्टीत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या 10 उमेदवारांची बैठक। एकच उमेदवार, ओबीसीचा चेहरा म्हणून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार। आज उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार। नंदुरबारच्या अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवार हिना गावित यांच्या प्रचाराला सुरुवात। आदिवासींचं कुलदैवत मोगी मातेच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। जळगावच्या सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश। पक्षप्रवेशाला आमदार सुरेश भोळेंची उपस्थिती। नंदुरबार जिल्ह्यातील 4 मतदारसंघासाठी 12,82,333 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मतदानासाठी 1434 मतदान केंद्रांची स्थापना होणार। सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना अटक करा, अन्यथा अजित पवारांची माफी मागा। अभिजित बिचुकलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून यंदा काटेवाडीत पाडवा आणि भाऊबीज साजरी। बहीण नीता पाटील आणि विजया पाटील यांच्याकडून अजित पवारांचं औक्षण। बारामतीला गोविंद बागेत जाणं मात्र अजित पवारांनी टाळलं। घरी बहिणी होत्या, त्यांनी मला ओवाळलं, आता मला माझे पुढचे कार्यक्रम संपवायचेत। भाऊबीजेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंसोबत भाऊबीज साजरी केली। आशा भोसलेंनी शेलार यांचं औक्षण करत शुभेच्छाही दिल्या। सुप्रिया सुळेंनी भाऊबीज साजरी केली। बहिणींसोबत सुप्रिया सुळेंनी भावांना ओवाळलं। भाजपा आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्याकडूनही भाऊबीज साजरी।
चित्रा वाघ यांच्याकडून प्रसाद लाड यांचं औक्षण, तर इडापिडा जाऊ दे, महायुतीचं सरकार येऊ दे. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ दे, प्रसाद लाड यांचं मागणं. तासगावात रोहित पाटील आणि स्मिता पाटील थोरात यांची भाऊबीज साजरी, बहिणीकडून भावाचं औक्षण, भावाकडून ओवाळणी न घेता भावासाठी 15 दिवस प्रचार करण्याची बहिणीची ओवाळणी. धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे यांच्यासोबत भाऊबीज साजरी, लहानपणापासून रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पंकजा मुंडेंकडून ओवाळणी होते, पण त्या मतदारसंघात असल्यानं शक्य झाली नाही. ओवाळणी एक निमित्त, पण मोठ्या बहिणीचा आशीर्वाद महत्वाचा, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांची भाऊबीज, जयश्री थोरातांनी सत्यजित तांबेंचं औक्षण केलं. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांची बहिणींसोबत भाऊबीज साजरी, बहिणींनी दिलीप मोहिते पाटलांना ओवाळलं. मीरा भाईंदरच्या पेणकर पाडा येथे रतन टाटा यांच्यासाठी दीपोत्सव, रतन टाटा यांची 50 फूट आकाराची प्रतिकृती साकारून मानवंदना. 7 ते 8 ठिकाणी महाविकास आघाडीचे 2 उमेदवार, 2 दिवसात मार्ग काढू, पेण अलिबाग उरणवर चर्चा करू, पण सांगोल्याच्या जागेवर आता चर्चा होणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली शिंदे फडणवीसांची बैठक, बंडखोरी टाळण्यासंदर्भात बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 8 नोव्हेंबरला धुळ्यात सभा, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेंकडून सभास्थळाची पाहणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा. अकोल्यात 7 आणि 9 नोव्हेंबरला 2 मोठ्या सभांचं आयोजन, 7 नोव्हेंबरला बाळापुरातील वाडेगावात उद्धव ठाकरेंची सभा, तर 9 तारखेला अकोला शहरात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, बैठकीला सुभाष भामरे, जयकुमार रावल, विजय चौधरी आणि विधानसभेचे उमेदवार अनुप अग्रवाल यांची उपस्थिती. कोल्हापुरातूनच सर्व प्रचाराची सुरुवात करते, माझं कोल्हापूरसोबत फार प्रेमाचं नातं, कोल्हापुरात सुप्रिया सुळेंचं विधान. उद्धव ठाकरे मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ करणार, कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार. मंगळवारी ठाकरेंची राधानगरीमध्ये जाहीर सभा. राहुल गांधी 6 नोव्हेंबरला नागपूर येथील संविधान संमेलनात सहभागी होणार, ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे संविधान संमेलनाचं आयोजन. नागपुरात प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार का, याकडे लक्ष.